देवा
पुढे सारखा राहुल चालू है दो ही चालू है दो चालू है कि एक चालू है देखना चालू रखना है वो ध्यान देना उसमें
देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई. देह तुझे पायी ठेवूनी झालो उतराई. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. बहुता अपराधी मतिमंद हीन बुद्धी. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. तुका म्हणे नेने तुका म्हणे नेने भाव भक्तीची लक्षणे. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. श्री संताची दिनरंकम्यनाथ कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो बराडी सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो. देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याकडं अपराधिकपणाची भावना घेतात आणि देवा तुझ्या पायाच्या ठिकाणी उतराई होण्याचा मी प्रयत्न करतोय. कशा पद्धतीचा करतो त्याचं विवेचन या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चालू असणारा हा जो सप्ताह आहे 5व्या वर्षामध्ये यांनी पदार्पण केलंय आणि पुढच्या वर्षी अर्ध्या तपाकडे याची वाटचाल पाहता पाहता 6व्या वर्षापर्यंत आपण आलेलो आहे. जसं चातक पक्षी वाट कशाची बघतो? मेघाची वाट बघतो. तसं या परिसरातले जे भावी भक्त आहेत, खरे भक्त आहेत, ते या सत्तेची काय बघतात? ते चातक आहेत. मंडपात जमलेले सहकार्य करणारे आचार्य म्हणा, झाडझूड लोट करणारे, इतर रात्री राहणारे जे काही लोक आहेत ते चातक आहेत. लक्षात. जे सहकार्य करत नाहीत ते बगडे असतील. विठ्ठल विठ्ठल. आणि चातकासाठी जसा मेघ येतो तसं ज्ञानोबरायांनी या सगळ्या चातकासाठी ही सगळी मंडळी दिव्यता असणारी मंडळी. भव्यता मी हा शब्द म्हणणार नाही. दिव्य अशा प्रकारची विभूती येतात, सेवा अर्पण करतात. पवित्र अशा प्रकारचं एक स्थान आहे. आणि ज्या दरबारामध्ये आपण आहोत ते मूर्तीची देवता आहे. आणि शरीराला काय आहे? नृत्य आहे. शरीराला असं आपण समजतो. चला वेदांतामध्ये आपण जाऊ नये. मृत्यूची देवता भगवान शंकर आहे, महादेव अशा प्रकारचा आहे. आणि ज्याला सांभाळून आपण सगळा व्यवहार करतो ते मात्र आपल्या हातात राहत नाही. प्रत्येकाचे शरीर पवित्र सोडून द्या, किमान चांगले तरी आहेत का? विठ्ठल
चालवा लागतात, कोणाच्या तरी सल्ल्याने हे चालवा लागतात. पण संतांचा जर सल्ला घेतला, हे चालवण्याची गरज नाही, हे थांबवण्याची गरज आहे. विठ्ठल आणि म्हणून हे जे शरीर आपल्याला भगवंतानी दिलेलं आहे किंवा जे प्राप्त केलेलं आहे, मला सांगा, शरीर जर भगवंतानी दिलं नाही असं जर आपण म्हटलं तर मग दिलं कोण, हा प्रश्न आहे. जर या शरीराला देणारा जर दुसरा कोणी सापडत असेल तर आपण त्याचं नाव घेऊ शकतो. पण संत मात्र सांगतात की दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाचे जीवपण भवरोग. म्हणजे हे दिलंय कोणी, भगवंताने. इतर ठिकाणी कोण दिलं असं आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून हे भगवंताने आपल्याला दिलं, ज्याच्यासाठी दिलं ते जर आपण करत नसेल तर जीवनामध्ये एक अपराधाची भावना मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि जोपर्यंत अपराधाची भावना मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये निर्माण झालेला अहंकार हा जात नाही. विठ्ठल माणसाला मनुष्याने अपराधी वाटलं पाहिजे. भगवत भक्ती करत असताना, देवाच्या जवळ जात असताना, संताजवळ राहत असताना आपल्याला आपला अपराध कळायला पाहिजे. जसं डॉक्टरकडे जाताना आपल्याला आपला रोग कळायला पाहिजे. रोग झाकून ठेवायला पाहिजे ना. बरेचसे गावातले प्रतिष्ठित लोक रोग झाकून ठेवतात आणि तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टरकडे न जाता मुंबईला दिल्लीला जातात. का? रोग गावात कळू नये म्हणून. कळू नये. रोग सुद्धा झाकण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे रोग तर जात नाही, उलट तो वाढल्याशिवाय राहत नाही. जसं आपल्या जीवनामध्ये आपल्या अपराध आपल्याला कळायला पाहिजे. जर अपराध कळाले नाही तर अहंकार जशाच्या तसाच राहतो. काय आपला अपराध आहे? ज्याच्यासाठी हे शरीर दिले ते आपण करत नाही, हे अपराध आहे. नाही केले संतांचे पूजन, नाही केले दुसऱ्याचे निंदा करत बसलाय. आणि निंदेनं काय होतं? सगळे जगातले पाप त्याच्याकडे येतात. निंदकाचे घर असावे शेजारी. केवळ निंदा आणि जगतातले केवळ दोष बघणं एवढंच त्याचं जीवन असतं. आणि परिणामी ज्यासाठी मिळालंय ते आपल्या जीवनामध्ये मिळत नाही, घडत नाही. पण त्याला देवाला प्राप्त करण्याची इच्छा आहे, देवाकडे जाण्याची इच्छा आहे, देव बघण्याची इच्छा आहे. पण त्याला आपली अपराधाची भावना कळाली आहे. कुठेतरी मार्ग निघेल. आणि एक वेळा अपराधाची भावना कळाली की मग आपल्यावर कोण उपकार केले
हा विषय समोर येतो. उपकार कोण केले हे आपल्याला कधी कळेल? मी तवानात अपराधी कर्म हेन मती मंद बुद्धी तुझ मी आठवेले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. काय करू नये तो केला व्यापार करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. हा सगळे नाटाचे अभंग बघून घ्या, सगळं त्याच्यामध्ये आहे. नाटाचे अभंग सगळं आहे. करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. कोणी स्वतःच्या कुटुंबाचा, कोणी दुसऱ्याच्या कुटुंबाचा. जो स्वचा विचार करत नाही, जगताचा विचार करतो, शेजाऱ्या पाजाराचा विचार करतो, तो दुसऱ्याचा भार वाहतो. विठ्ठल करायला पाहिजे. आणि उपकार कळाले की मग त्याच्याविषयी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याच्याविषयी कृतज्ञता जीवनामध्ये निर्माण होते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले त्याच्याशी आपण कृतज्ञ असतो. मग व्यावहारिक जरी उपकार केले आणि तो चुकीचा माणूस निघाला तरी लोक त्याच्यावर कृतज्ञता व्यक्त करतात. बरेचसे महाराज लोक जेलमध्ये गेले चुकीच्या कारणासाठी, पण कदाचित पूर्व काळामध्ये काही लोकांवर त्यांनी उपकार केले असं लोकांना वाटलं. आणि अंधभक्त असल्यामुळं ते त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. या जगतामध्ये उपकार कोण करू शकतो? उपकार कोणीही कोणावर करू शकत नाही. या जगतामध्ये देव आणि संत फक्त उपकार करू शकतात, इतर कोणी करू शकत नाही. केवळ देव आणि केवळ संत. जेवढ्या महाराष्ट्रात नाही जगामध्ये महाराज लोक आहेत, एकही उपकाराच्या लायकीचा नाही आहे. कारण की त्यांच्याकडं वासना आहे, इच्छा आहे. सगळे ज्याला दोष आपण म्हणतो सगळे दोष आहे त्यांच्या ठिकाणी. जोपर्यंत इच्छा मेलेली नाहीये, आशा त्याची मेली नाही, आशा ही समूळ खणून काढावी तरीच गोसावी. आणि असे गोसावी अशी इच्छा मेलेले काही कशा प्रकारची इच्छा नसणारे या जगातामध्ये कोण आहे? केवळ संत आहे, केवळ संत. म्हणून आमच्या लोकांनी उपकार केला, कोणी उपकार करायला मोकळं नाही. उपकार करण्याकरता त्याच्या जीवनाचं ध्येय संपलेलं पाहिजे. येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आणि वैकुंठाला कोण जात? ज्याचं सगळं संपलंय, ज्याचं जन्ममरण संपलंय, ज्याच्या इच्छा संपलेल्या आहेत, ज्याचं सगळं संपलंय तो वैकुंठाला जातो. आणि वैकुंठात आहे, आनंदात आहे, आपल्या महिमेमध्ये अद्वैत स्थितीमध्ये आहे. आम्हाला आता काम नाही झालो पाहिजे रिकामा. कुठल्याच प्रकारचं काम नाही, कुठल्याच प्रकारच्या इच्छा नाहीये. फक्त जगाचं चांगलं व्हावं, जग सगळं वैकुंठाला यावं. आणि म्हणून आम्ही या भूतलावर येतो. आणि भूतलावर अशा पद्धतीचा आम्ही येतो की परत जिथून आलेला एवढं आम्ही दुःख बघतोय की परत आम्ही वैकुंठाला जात नाही. का? तुमचं दुःख आम्हाला पावलं जात नाही. आणि ते संत फक्त उपकार करू शकतात.
हल्ली परमार्थामध्ये आपण परिपूर्ण का होत नाही? आपण चुकीचं ऐकतो, चुकीच्या माणसाचं ऐकतो, करायचं ते करत नाही. महाराजांनी सांगितलं एखाद्या चला आपल्याला सप्ताह करायचा आहे, आपल्याला मंदिर बांधायचे, आपल्याला शाळा काढायच्या आहेत, करा दान होईल पुण्य, असा तो म्हणतो, शास्त्र नाही म्हणत. असा तो म्हणतो, शास्त्र नाही म्हणत नाही. मागे मी म्हणून गेलो वाटतं काल परवाच्या कीर्तनामध्ये, ज्ञानोबरान कुठं बसलेले आहेत? संजीवन समाधीमध्ये आहे. आणि ज्ञानोबराचं संपूर्ण जगाकडे लक्ष आहे. त्याही 22 वर्षाच्या काळाच्या अगोदरही आम्ही बघितलं की तिथं कोणीही उपाशी राहत नव्हतं. तर आज राहील का? ज्ञानोबावर अविश्वास दाखवणारे सगळे लोक या महाराष्ट्रातले तुमचे सगळे पैसे जमा करून तिथं नेतात का? अन्नदान करायचं त्यांना. का ज्ञानोबा समर्थ नाही? समर्थ आहे. त्याच्या समर्थपणावर तुम्ही शंका उपस्थित केली आहे. मग तुम्ही दान करायचं नाही का? स्वतः करा, आपल्या कुटुंबात करा, आपल्या नातेवाईकात करा, आपल्या गावातल्या गुरढोराला करा, तेवढंच पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, हे शास्त्र सांगत आहे. आणि म्हणून उपकाराची भाषा संत करतात, संत करतात. साधकाचा माय देवावर विश्वास पाहिजे. संत हे उपकारी आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून या सप्त्याच्या पत्रिकेमध्ये कोणाच्या पंक्तीवाल्याचं नाव नाही, पण लोक जेवण करून जातात, उपाशी कोणी जात नाही. आणि इतर गावातले या पाटलाची पंगत, त्या पाटलाची, याची पंगत, त्याची पंगत, आणि सगळे उपाशी जातात. देवावर काय पाहिजे? विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. संतावर एवढा विश्वास पाहिजे की संतच उपकारी आहे. उपकारी काय असोनी उरला, उपकारासाठीच ते आता उरले. आता दिवस चारी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. याचा अर्थ आता म्हणजे याच्या अगोदर मी नव्हतो, आता. उपकाराची भाषा अशी आहे की घरातलं सगळं मरून जातात तरी त्याचं घराकडे लक्ष नसते, याला म्हणतात उपकार. उपकार. आणि असे उपकार करणारे जे कोणी आहेत ते संत आहेत, संत आहेत. आणि संताविषयी कृतज्ञता पाळणं हे जीवाचं कर्तव्य. अशा प्रकारचं म्हणलं का? बरवे झाले आजीवन, नाही पडिलो मृत्यूचे आरी. काय उपकार आहे? आतापर्यंत मृत्यू आपल्यापर्यंत आला नाही, मंडपात येपर्यंत आला नाही. हे बरोबर झालंय, चांगलं झालंय. देवा हे तुझे उपकार आहे. नाही पडेलो मृत्यूचे आहारी.
पुढं काय वाचोनी आलो येत वरी. ऍक्सिडेंट झाला नाही, ह्युमन क्रॅश झालं, हार्ट अटॅक आला नाही, बीपी वाचोनी आलो येत वरी. मग फलकट तो संसार येथे सार भगवंत. हे कित्येक कीर्तनकारांनी अभंग घेतले का का ना बाबा, पण त्याला फलकट वाटला का? या जगामध्ये कोण असा कीर्तनकार आहे की ज्याला संसार फलकट वाटला आणि तो वनाचा रस्ता त्यांनी पकडला? नाही नाही, आळंदीला मठ बांधायचा रस्ता पकडला, पंढरपूरला मठ बांधण्याचा त्यांनी रस्ता पकडला. नवे नवे सरकारचे पद घेण्याकरता त्यांनी रस्ता पकडलेला आहे. हे मतिमंद लोकांची लक्षणे आहेत. हे लक्षण कोणाचे? मतिमंद. वारकरी संप्रदायामध्ये जे सत्कार सोहळे होतात हे मतिमंद लोकांचे लक्षण आहेत. विठ्ठल सगळा देहावाला प्रपंच आहे. देह विसरण्याकरता या सगळ्या गोष्टी आहेत. आणि देहाच्या संबंधी मग तर कितीही मोठा महाराज असो महाराष्ट्राचा. आता हे काय कोण बोलवतं माझ्याकडनं मला माहित नाही, पण हे असंच आहे, हे असंच आहे, कळलं? आणि यांना देवाचे उपकार मान्य नाही आहेत, यांना देवाचे कृतज्ञता मान्य नाही आहे. आणि मती मंद आहेत. जसं एखादी स्त्री गर्भवती होते, गर्भवती झाल्यानंतर ज्यावेळेस बाळ प्रसूतीला येतं, ज्या दिवशी ती प्रसूतीला येते त्या दिवशी एवढं दुःख तिला सहन करावं लागतं की दुःख सहन करता करता ती आपल्या पतीला शिव्या देते की मेल्या मुर्द्या, याच्यानंतर याचा संपर्क आपल्याला नको, एवढ्या स्टेजला ती जाते. स्टेजला गेल्यानंतर मुलगा होते तिला, मुलगा गेल्यानंतर मुलाचा तो मुख बघते आणि पूर्ण दुःख ती विसरून जाते. परत 2 वर्षामध्ये पाळणा हालाला ती तयार. आपली असली तर ठीक आहे, दुसरं नाही तर 3रं 4थं 5वं 6वं 9वं 10वं काय असेल ते. दोन चालले पायी पायी, ऐक ना, 2 काकी हम 5 हमारे 25. हे एवढं होतं का? तिला दुःख माहित आहे, संसारातलं दुःख माहित आहे. दुःख होताना या संसाराला शिव्या सुद्धा तिने दिलेले आहेत, पण परत त्याच्यामध्ये प्रवृत्त होणं हे मतिमंदतेचं लक्षण आहे. मतिमंदतेचं लक्षण आहे. संसारामध्ये अनुभव आहे आपल्याला. संसार दुःख मुळ चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग या संसारातून बाहेर जाण्याकरता आपण काही करतोय का? ज्या अर्थी करत नाही त्या अर्थी आपण मतिमंद आहे. आणि मतिमंद असल्यामुळं तो मती बुद्धीला चांगला निरोप देत नाही, ते चुकीचा निरोप देतो. आणि चुकीच्या निरोपामुळं माणसाचं अधःपतन होतं. मग पुन्हा पुन्हा जन्मानं येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याच जन्मामध्ये नाही अनेक किड्या माकोड्याच्या योनीमध्ये आपल्याला यावं लागतं. मठावाले कोणाच्या योनीमध्ये येतात? रामायण ऐकलंय बऱ्याचशा लोकांनी. ते मठ सांभाळणारे लोक, संस्थान सांभाळणारे लोक कोण्या योनीमध्ये जातात? कुत्र्याच्या. रामायणामध्ये सांगितलंय. जे स्वतःला धर्माचे पाईक समजतात ते कोणाच्या योनीला जाणार आहे? कुत्र्याच्या योनीला जाणार. हे रामायणकारच सांगतात आपल्याला. हे मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल आणि म्हणून यांच्याकडनं समर्पणाची भावना होऊ शकत नाही. समर्पणाची भावना होण्याकरता मती चांगली लागते, बुद्धी चांगली लागते. दुर्बुद्धी ते म्हणा
कदा देवा दुर्बुद्धी अत्यंत वाईट अशा पद्धतीची आहे, ते माझ्या ठिकाणी येऊ देऊ नको. आणि आपल्याला आपली बुद्धी जर चांगली करायची असेल तर आपल्याला मती चांगली करावी लागते. मती चांगली म्हणजे जे जे मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव आलेत, जे जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान सांगण्याकरता नाही, आचरणाकरता आहे. आणि जो जो आचरणशील या जगतामध्ये आहे तो मतिवान आहे, तो मतिवान आहे. ज्ञानी मतिवान नाही आहे, जीवनमुक्त सुद्धा मतिवान नाही आहे. हे पंडित सांगणारे गिंगणारे हे तर बाग नंतरची गोष्ट आहे. मतिवान थोडं ज्ञान आहे. कोण मतिवान आहे? वाल्या कोळी मतिवान आहे. वाल्या कोळ्यानं अत्यंत अपराध केले, बहुता अपराधी. पण संत अचानक भेटले. संत भेटती आजी मज जेणे मी झालो चतुर्भुज. संत भेटले, संतांनी उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर सांगितलं की बाबा हे जे तू पाप करतोय या पापामध्ये भागीदार कोण आहे? तुझ्या घरचे तरी आहेत का? ते म्हटलं महाराज का घरचे नसणार, ते माझ्यावर प्रेम करतात, प्रेम करतात. हा भ्रम त्याला होता कारण की तो मतिमंद होता. हा भ्रम त्याला होता कारण तो मतिमंद होता. म्हणून त्यांनी संतांच्या वचनावर विश्वास ठेवून आपली मती चेक करण्याकरता तो घरी गेला. तोपर्यंत संताला झाडाला बांधून ठेवलं त्यांनी. तुम्ही इथंच थांबा, मी घरी विचारून येतो. संतांच्या वचनाचा प्रभाव असा झाला की आपली मती चेक करण्याकरता तो आपल्या संसारामध्ये घुसला. पत्नीला विचारलं, तुमचं कामच आहे ते, तुम्ही कसं कमावता? खालून कमावता टेबलाच्या का वरून कमावता? त्याची आम्हाला काही घेणं देणं नाही. घरी आणा, तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही खाऊ नका, पण मला खाऊ द्या. तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही खाऊ नका, तुम्हाला फिरायचं नसेल तर तुम्ही फिरू नका, पण आम्हाला हे सगळं करायचंय. तुमचं काम आहे ते. बाप म्हटला, तुझं कर्तव्य बापा, आतापर्यंत मी तुला पोचलंय. पोरं म्हटले, आमचा काय संबंध आहे, आमचा तू बाप आहे. सगळ्यांनी अशा पद्धतीचे उत्तर दिल्यानंतर त्याची मती जागी झाली, जी तुमची पण होणार आहे घरी गेल्यानंतर विचारल्यावर. तुम्ही घरी जा आज आणि प्रत्येकाला हे विचारा, मी जे पाप केलंय, असं या जगतामध्ये कोणीच नाही ज्यानं पाप नाही केलेलं आहे. फक्त ते अज्ञात आहे. एखादा सात्विक असेलही काही वाद नाही त्याच्यामध्ये, अज्ञात आहे. त्याने विचारलं, त्याची मती जागी झाली, मतिवान झाला आणि त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला आणि त्याने केवळ आणि केवळ सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बस मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. त्याच्या मतिवान झाल्यानंतर काय परिणाम होतो? त्याचं मन म्हणजे एक प्रकारचा देहच आहे. त्याचा विचार आपण नंतर करू. तो काय झाला? मन हे राम झाले, मन हे राम झाले, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोड़ काम.
इतने गोते काय खाता जब तू अपना भूल न जाता. अपना भूल न जाता. मतिमंद असून फायदा नाही. का आपण मतिमंद आहोत? का आपल्याला संसाराचा अनुभव आला नाही? प्रत्येकाला आलेला आहे. कोणाला अनुकूल अनुभव आहे? कोणालाच नाही. देवाची सुद्धा बायको रुसून गेली आणि ते बघण्याकरता दिंडीरवनात तो आला. त्या देवाचं असं प्रकरण नाही तर तुमचं असं कसं. संसाराचा अनुभव सगळ्यांचा सारखाच असतो. देव जरी झाला तरी त्याचाही तोच अनुभव आहे. साधक जरी झाला त्याचाही तोच अनुभव आहे. चोर लुच्चा जरी झाला तरी त्याचा तोच अनुभव आहे. पण कोणाची मती जागी होते, कोणाची मती जागी होत नाही. पुंडलिकाची सुद्धा मती बुद्धिहीन झाली होती. त्याने सुद्धा संतांच्या बघण्यावर वचनावर विश्वास ठेवला आणि परिणामी त्याच्या समोर प्रसंग घडला आणि मग तो मतिवान झाला. त्यांनी आपल्या पत्नीचा त्याग केला म्हणजे सोडलं आणि आपल्या आई वडिलांची सेवा केली. परिणामी तो मतिवान होऊन भगवान परमात्म्याला भला भला पुंडलिका मानला अशी जनलोका या परमात्म्याला उभं करण्याकरता सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी निर्माण होते? ज्याची मती जागी आहे, ज्याची बुद्धी शुद्ध अशा प्रकारची आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही, कुठल्याही इच्छा त्याच्या ठिकाणी नाही. असा जो आहे तो मतिवान आहे. आणि मतिवान मनुष्य काय करू शकतो? पुंडलिकासारखा परमात्मा विटेवर उभा करू शकतो. म्हणून बहुता अपराधी मतिमंद हीन बुद्धी. हीन अशा प्रकारच्या बुद्धी आपल्या झालेल्या आहेत. आपल्याला कळत सुद्धा नाही. असा जसा आता इथं पाणी आहे, पाण्यामध्ये मासे असणारच. पण मासे काही तसे राहत नाही. कोणी मंद अशा प्रकारचा आहे. असा तसं पारद्याचा बघा, त्या हरणानं त्या पारद्याचं काही केलं का? काहीच केलं नाही. पण तरी तो पारदी त्या हरणाला, आज महाशिवरात्रीची ते काय कथाच आहे, पारद्याचीच कथा आहे. वास्तविक वेळात चंड भिल्लानं त्या हरणाचं काहीच केलं नाही. पोरा तुझे जीव घालायचं तुला, हरणाचंच मांस तुला दिसलं का? इतर काही गोष्टी दिसल्या नाही का? हरणानं त्याचं काहीच वाईट केलं नाही. हे त्याला कधी कळालं? हे त्याला कधी कळालं? ज्यावेळी यमदूत त्यांना न्यायला आले मग त्याला कळालं. ज्यावेळेस ते भाषा बोलायला लागले, ती भाषाच्या चंडभिलाला कळायला लागली, त्यावेळेस तो मतिमंद पासून मतिवान झाला. मग त्यांनी त्याचा वध केला नाही, त्याच्या मागे मागे गेले. मग त्याला कळालं, अरे हे तर स्वर्गाला गेले, याला देवाचे दूत न्यायला आले आणि आपल्याला का बरं नेलं नाही? मग त्यांनी दूताला विचारलं, तुला सुद्धा आम्ही न्यायला तयार आहोत, पण तू पुढच्या या शिवरात्री महाशिवरात्री पर्यंत काय कर, असं भगवंताचा जप कर. असं जसे ते वागले हरणी, जसे धर्मानं त्यांनी आचरण केला तशा प्रकारचा धर्माने तू आचरण कर, म्हणजे मतिवान बन. मी पुढच्या महाशिवरात्री तुला नेल्याशिवाय राहणार नाही. कळलं का? अपराध तर होतातच असतात, कोणाकडनं अपराध होत नाही. अपराध झाले म्हणूनच 10 अवतार घ्यायला लागले. विठ्ठल विठ्ठल देवाने 10 अवतार काय फुकट थोडी घेतले, अपराध झाले त्याच्याकडनं. तर देवाकडनं अपराध होऊ शकतो, मग आपल्याकडनं का होणार नाही? म्हणून माणसाने लीनता घेतली पाहिजे, आपले अपराध स्वीकारले पाहिजे. संत महात्मे देव हे पोटामध्ये घेण्याकरता तयार आहे. बहुता अपराधी मतिमंद न कर्महीन नाही, मतिमंद हीन बुद्धी. हे गावाकडचे अभंग आहे ते, असं नाही. मतिमंद हीन बुद्धी तुम्ही सांगितलं का? ते नाटाचा अभंग आहे. दुसरा अभंग आहे तो लक्षात. मतिमंद कळलं का? आणि म्हणून मला अपराध मान्य आहे, मतिमंद आहे, हीन बुद्धी आहे, आणि म्हणून मी देवाला काय देऊ शकतो या प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मंडपात बसलेले परमार्थिक जे माणसं आहेत की या भगवंताचे आपल्यावर अगणित उपकार आहेत, या उपकारातून उत्तरही होण्याकरता आपण देवाला काय देऊ शकतो हे तुकोबारायांनी स्वतःच्या मनाला विचारलं.
तुम्ही कोण्या महाराजाला विचारू नका, महाराज तुम्हाला हमखास चुकीचं सांगणार आहे. कारण डॉक्टर जरी एका रोगाचा असला तरी एकच डॉक्टर प्रत्येकाचा तोच रोग दूर नाही करू शकत. त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाचं जर डॉक्टर झालं तरच परमार्थ परिपूर्ण होते. कोणाला विचारू नका. तुकोबरायांनी कोणालाच विचारलं नाही, केवळ साधना केली. साधू भेट देती तया अवचिता रे, ऐसे ऐसे याने भेट देते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भव, जे का सच्चिदानंदी परमानंदो. काय हा, जे का नित्य बंधू रे, ऐसे ऐसे आणि भेटत येते, ऐसे कैसे आणि भेटत येते साधू, मतिवान झाल्यानंतर ते साधू भेटतात. हे उत्तराय होण्याकरता आपण या देवाला काय दिलं पाहिजे. तुकोबारायांनी विचार केला, मनाला विचार करताना सांगितलं. अरे गीतेमध्ये सांगितलंय, काय सांगितलंय बाबा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जे या जगतामध्ये पत्र आहे, पुष्प आहे, जे पूजेची सामुग्री आहे, भगवंत म्हणतो तो मला अर्पण कर. म्हणजे वस्तू समर्पण तुकोबारायाला कळालं आणि म्हणून ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या वस्तू तुकोबारायांनी देण्याचा प्रयत्न केला. पण ही कनिष्ठ अशा प्रकारचं काय समर्पण आहे. देवाला पत्र नाही लागत, पुष्प नाही लागत, काहीच लागत नाही. हे तर त्याच आहे, त्याच त्याला द्यायचंय. पण मनुष्याला देण्याची सवय लागली पाहिजे, उपकाराची सवय लागली पाहिजे, म्हणून वस्तू दिल्या पाहिजे. आपणही उपकार करतो, पण उपकार करताना दोन गोष्टी आपण लक्षात ठेवतो. आपण उपकार करत असताना, जीव उपकार करत असताना तो आपल्या कामात येईल का हे पहिले बघतो. आपण सप्त्याला पंगत दिली तर मग हा महाराज आपल्या कामात येईल का, आपलं नाव घेईल का कीर्तनात हे पहिले बघतो, मग उपकार करतो. किंबहुना दुसरा भाग असा आहे की आपण उपकार केल्यानंतर तो आपल्या अधिपत्याखाली राहील का, असा उपकार करतो. उपकाराची जाणीव. आणि आता परवा कीर्तन केलं ना, तिथेही आलो होतं. त्याला म्हणलं हाकलू नका, कारण की माय कीर्तन त्यालाच करते. एक गाव आहे हिवरा म्हणून परिसर, तिथं कीर्तन असलं की माजर येते. आणि बरेचसे असे चांगल्या ठिकाणी आहेत तिथं कुत्रा आल्याशिवाय राहत नाही. कदाचित आपण त्यांचं वर्णन करतो आणि पहिल्या जन्माचं स्मरण त्याला झालं असेल की मी मठाधिपती होतो म्हणून आला. तेव्हा तुम्ही आम्ही ते इथं जमलोय ना, मागच्या जन्माचे आपले संबंध आहे, ऋणानुबंध आहे. तुम्ही साधना केली की तुम्हाला नेमकं कळलं की तुमचे माझे काय ऋणानुबंध. फक्त आपण ओळखत नाही. ओळखत तर आपण आपल्या पोराला सुद्धा नाही. पोरगा समजा 6व्या वर्गात आहे, त्याला तुम्ही अमेरिकेला पाठवलं, तिथं तो 15 वर्ष राहिला आणि तो तुम्हाला भेटायला आला, तुम्ही ओळख सांगा त्याला नाही. तो ओळखू शकता कदाचित. जिवंतपणी सुद्धा आपल्यापासून लांब राहिला 15-20 वर्ष तरी आपल्याला तो ओळखू येत नाही. मग आता तर किती जन्म झाले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही रे जातारा. तसंच त्या कुत्र्याचं माझा आहे, विठ्ठल विठ्ठल. क्रिया समर्पण पाहिजे, जे आहे ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. पांडुरंगाच्या ठिकाणी ते एक भक्ती नव्हती, ती कृष्णार्पण 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 म्हणायची. आणि कृष्णार्पण जे जे काम करायचे कृष्णार्पण म्हणायची. आणि संध्याकाळी झाडू तिनं झाडाला सुरुवात केली की मग पुंजाना टाकायची. सकाळी पण पुंजाना टाकायची. कुठे पुंजाना कुठे टाकतात, काय म्हणतात त्याला, उखंड्यावर टाकायची. उखंड्यावर. आणि मग सकाळी सकाळी तिनं सगळं केलं आणि ते उखंड्यावर टाकायला गेली. मग ती म्हणायची कृष्णार्पण. तिनं कृष्णार्पण म्हटलं की ते सगळा उखंड्यावर पडणारा जो घाण आहे, केर कचरा आहे, तो पांडुरंगाच्या डोक्यावर पडायचा. याला म्हणतात क्रिया समर्पण. आणि मग तिच्या बडव्याला वाटायला हे काय आहे, कोण टाकतंय, सकाळी ते संध्याकाळी ते कोण टाकतंय.
आणि मी एक चाणाक्ष मनुष्य तिथं होता. ज्यावरती हे कोणीतरी टाकतं त्यावरती कोणीतरी भक्त आहे, ती देवाला अर्पण करत असेल आणि अर्पण केल्यानंतर भगवंत त्याचा स्वीकार करत असेल. आणि म्हणून पंढरपूरमध्ये कोण आहे असं मग कळालं की एक म्हातारी केवळ कृष्णार्पण म्हणते, सगळं काम करते. खातानी कृष्णार्पण, भांडतानी कृष्णार्पण, झाडतानी कृष्णार्पण आणि पुन्हा टाकतानी सुद्धा कृष्णार्पण. मग तिला सांगितलं, बाई तू आता कृष्णार्पण म्हणू नको, तू ते टाकू नको, इथं देवाच्या अंगावर पडतं. एवढा भाव मनुष्याला, आपल्या क्रिया जर आपण देवाला अर्पण केल्या, सावता महाराजांनी सगळ्या क्रिया देवाला अर्पण केल्या. कांदा मुळा भाजी अवघी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. बरेचसे महाराज लोक कांदा खाऊ नका म्हणतात. विठ्ठल म्हणून खा ना, त्याला काय फरक पडतो? विठ्ठल म्हणून खा, खायचंच आहे तुम्हाला, विठ्ठल म्हणून खा. ज्या दिवशी त्याचे परिणाम शरीरावर जाणेल, दोष दिसतील, त्याचा त्याग होईल. स्वीकाराशिवाय त्याग होत नाही. नाही तर कांदा खायचा नाही, कांदा खायचा नाही असं म्हटल्यावर मग लपून कांदे खाणारे काही कमी महाराज लोक आहे? हा, वस्तूचा भोग, वस्तूचा त्याग शिकवत असतो. ते ज्ञानोबाची जी ओवी आहे, अग्नीमध्ये ते टाकल्यानंतर अजून भडकते, ते साधकासाठी आहे. प्रपंच केल्यानंतर प्रपंचाचा त्याग होतो. भोगोनी त्यागेली. आणि जे असे ब्रह्मचारी म्हणून फिरणारे लोक आहेत आणि प्रपंचावर कीर्तन करणारे लोक आहेत, तेच अरे तू भोगलाच नाही, त्याचा अनुभव काय सांगणार आहे? तो त्याग तुझ्याकडनं झालाच नाहीये. तुला लोकांचं जमा करायचंय म्हणून तो तसा आहे. विठ्ठल विठाला करायला वस्तूचं समर्पण करावं लागतंय, क्रियेचं समर्पण करावं लागतं. पण हे 1 नंबर आणि 2 नंबरचं समर्पण आहे. 1 नंबरचं समर्पण कुठलं आहे? 1 नंबरचं तत्व समर्पण आहे, जे तत्व समर्पण अभंगाच्या पहिल्या चरणात. तर ते तत्व समर्पण आहे. तत्व कशाला म्हणतात? की जी एकच वेळा भेटते, परत भेटत नाही, त्याला म्हणतात तत्व. देह एकच वेळा भेटतो, पावाला हा देह काकटाळी न्याय. एकच वेळा भेटतो. जीव एकच वेळा भेटतो, इंद्रिय एकच वेळा भेटतात. हे सगळे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी एकच वेळा मनुष्याला भेटतं. आणि जी एकच वेळा भेटत ते तत्व आहे. मला देवा एकच वेळा हा देह भेटलाय, हे तत्व आहे. आणि या देहालाच मी तुला काय करणार आता? देह तुझ्या पायी हो
एकच वेळा भेटलाय. मूल्यवान अशा प्रकारचा देह आहे. देह स्थूल देह आहे, देह सूक्ष्म देह, देह कारण देह. हे सगळे देह सुरुवातीला आपला जो देह आहे हा देह देवाच्या पायाजवळ समर्पण केला पाहिजे. या देहाने देवाच्या ठिकाणी जर आपण समर्पण केला तर देव या देहाचं काय करायचं हे ठरवतं. या देहाचं काय करायचं हे आपण ठरवून राहिलो. देहाचं काय करायचं, कुठली फरशी लावायची म्हणजे आपल्याला त्याच्यात राहता येईल हे आपण ठरवलेलं आहे. कुठली गाडी घेतली म्हणजे आपल्याला सेफ्टी राहता येईल हे आपण ठरवलेलं आहे. कुठले कपडे घातल्यानंतर आपण चांगलं दिसणार हे देहाच्या संबंधाने आपले विचार आहेत. महाराज लोक कुठला कट मारल्यानंतर मी चांगला दिसेल, दाढीचा, हा देहाचा विचार आहे. देहाचा विचार आहे. मला सांगा 50-50, 60-60 वर्षाचे महाराज लोक याच्या जटा वाढलेल्या आहेत काही याचे पांढरे झाले नसेल काय केस म्हणजे काळे होऊन येतात कसे विडला विडला. देहाचा अहंकार आहे, देहाचा अहंकार आहे, देहाचा अहंकार आहे. रोज देहाचा अहंकार वाढवण्याकरता आपण प्रयत्न करतो. मुळात हा देह ज्याच्यासाठी भेटला, भजना गोमटा, देह दिला देह भोजना भजना गोमटा, त्वया झाला फाटा राधिकेचा, त्याच्यासाठी आपल्याला दिलेला आहे. ते न करता याला सजवण्याकरता आपण, आता तुम्ही आळंदीत येताच, वादच नाही त्याच्यामध्ये. पंढरीला तुम्ही जाता, पंढरीमध्ये मठ असते आणि मठामध्ये एक सेपरेट रूम असते महाराजाची, त्याथे एसी पण असते, सगळ्या फॅसिलिटी त्याच्यामध्ये असतात, सगळ्या फॅसिलिटी असतात. हे देहाचं काय, देह जाण्याचे लक्षण आहे का देह टिकवण्याचे लक्षण आहे? देह जाईल जाईल तुझे बा काय राहील, त्याला कमोडवर ठेवा, शेतात ठेवा, ते जाणारच आहे. त्याला चंद्रभागेमध्ये ठेवा, मठात ठेवा, येशीत ठेवा, गरमीत ठेवा, ते ज्या दिवशी जाणार आहे त्याच दिवशी जाणार आहे, त्याच दिवशी जाणार. म्हणून खूप संत महात्मे या देहाच्या संबंधाने विचार करतात. देह हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा, रवरव दुर्गंधीत अमंगळ, सगळं अमंगळ अशा पद्धतीचं आहे. जर हे वरचं चर्म जर काढलं तर सगळ्या नदीतल्या माश्या आपल्या अंगावर आल्याशिवाय राईट, सगळ्या माश्या आपल्याला चिपकल्याशिवाय राहणार नाही. एवढा अमंगळ आहे की मेल्यानंतर या देहाकडे पाहण्याकरता सुद्धा कोणी तयार नसतं. एका बाईचा नवरा मेला म्हणजे काय मरू नये, कहाणीत लागला, तसे मरणारच आहे म्हणा, कळलं का, मेला, रडायला लागली, लोक समजावून लागले, होतच असते, देवाची इच्छा आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. ती बाई रडणं तिचं चालूच आहे, जास्त रडा, समजून सांगला, जास्त रडायला लागली. एक शान वारकरी होता, तो म्हटलं बाई एक काम कर, उद्या आम्ही याला 8 वाजता सकाळी वाट लावणार, आता रात्रभर तू काय कर, या नवऱ्याला घेऊन बस, आम्ही बाहेरून कडी लावतो, लोड शेडिंग आहे, घरात अंधार आहे, तुला काय बोलायचं नवऱ्यासोबत तू बोल, आम्ही उद्या डायरेक्ट उद्या सकाळी येतो. ती बाई थांबेल का हो, ती बाई थांबेल का लोड शेडिंगच्या काळामध्ये? तिचं रडणंच थांबलं. हे मतिवान नाही, मतिमंद विठ्ठल. देहाची विल्हेवाट आहे. एक तर त्याची चिमट्या राख होते, नाही तर कृमी कीटक खाऊन त्याची विष्ठा अशा पद्धतीची होते. हे देह नाशिवान अशा प्रकारचा देह आहे. आणि मग नाशिवान मग काय करायचं,
देवाच्या पायाजवळ अर्पण करायचा. देह कामाचा आहे, त्या देहाने काम करून घेतलं पाहिजे. एखादा बटेनं जर आपण बैल आणला तर आपण 4 दिवस खुट्याला बांधून ठेवत नाही, पहिले काम करून घेतो. कारण तो बटईचा आहे, त्याला लगेच वापस. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. म्हणजे मनुष्य त्या ध्येयापासून वेगळा आहे. विठ्ठल हा देह त्याच्या पायाजवळ ठेवायचा. कुठला देह पायाजवळ ठेवायचा? स्थूल देह पायाजवळ ठेवायचा. स्थूल देह पायाजवळ ठेवला की नंतर त्यातला सूक्ष्म देह मन बुद्धी चित्त अहंकार नंतर त्याच्या पायाजवळ ठेवायचा. स्थूलाने मनुष्य त्या सर्कलमध्ये देवाचे किंवा संतांच्या जवळ गेला की त्या स्थूलावर नामस्मरणाचे त्या पवित्र वातावरणाचा परिणाम होतो. परिणाम हा स्थूलातून त्या सूक्ष्मापर्यंत जातो, त्याच्या चित्तावर जातो आणि मग चित्त हे भगवंताचं स्मरण करत राहतो. चित्त म्हणतो की बाबा मी कोण आहे, मग कुठून यायचं आहे, कुठं मला जायचं आहे, किती माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे, जो देह मला प्राप्त झालेला आहे तो देह तरी किती दिवसाचा आहे कळालं पाहिजे. भोजने महाराजाला आपला देह कळाला की कधी जाणार आहे. नवे नवे भोजने महाराज सोबत राहणाऱ्या लोकांना सुद्धा कळाला की माझा देह कधी जाणार आहे. आमच्या परिसरामध्ये उदाहरण आहे बघा. जे संतांच्या संगतीमध्ये राहतात त्यांना सुद्धा हा देह कधी पडेल हे आपल्याला सांगता येतं. आणि पडण्याच्या अगोदर जे कार्य करायचे ते आपण कार्य करायचे असतं. त्या अंतःकरणाने मनबुद्धी चित्त अहंकरणाचा विषय केवळ परमात्मा झाला पाहिजे. देवाचे अनगणित आपल्याकडे उपकार आहे की आपल्याला इंद्रिय दिलेत. जर प्रत्येकाला इंद्रिय दिले नसते तर आपल्याला स्वाद कळाला नसता, विषय कळाले नसते, भोग कळाले नसते, या जगातलं काहीच कळालं नसतं. काहीच कळालं नाही म्हणून हे मिथ्या आहे हे सुद्धा कळालं नसतं. विषय वाईट नाहीये. सगळे कीर्तनकार सांगतात विषय वाईट आहे म्हणून. विषय भोगून बघा मग कळतं की काय वाईट आहे, काय वाईट आहे. आणि त्यासाठी भगवंतांनी काय दिले? इंद्रिय दिले. इंद्रिय दिले. इंद्रियाने विषयाचा भोग घेतला की मग इंद्रिय आपल्याला सांगतात हा तो साव चोराचा सांगा. मग कळतं हे साव चोराचा सांगत आहे. मग त्याचा त्याग होतो. ज्या इंद्रियाने या सगळं आपण ग्रहण करतो त्या इंद्रिय भगवंतांनी दिले हे फार गरजेचं आहे. पण त्या इंद्रियाने विषयाचे भोग घेतल्यानंतर आपल्याला सुख मिळत नाही. मग त्या इंद्रियाने कोणाचा भोग घ्यायला पाहिजे? ज्याने हे विषय निर्माण केले त्याचा भोग घेतला पाहिजे. घे घे माझे वाचे पुढे परमात्मा झाला पाहिजे. जसं मागे मी बोलून गेलो की विषय वाईट नाही आहे. विषयाचा रस्ता हा भगवान परमात्मा असला पाहिजे. भगवान परमात्म्याचे पाय असले पाहिजे. सगळे विषय सगळे दोष वाईट नाही आहे. काम वाईट नाही आहे. क्रोध वाईट नाही आहे. लोभ वाईट नाही आहे. द्वेष वाईट नाही आहे. शत्रुत्व वाईट नाही आहे. पण ते कोणासाठी? देवासोबत. शत्रुत्व कोणासोबत करायला पाहिजे? देवासोबत करायला पाहिजे. रामायण चालू आहे. कशामुळे रामायण झालंय? रावणाने देवाशी शत्रुत्व केलं. देवाशी शत्रुत्व केलं. देवाशी शत्रुत्व
कोण केलं महाराज? रावणाने केलं. ज्याला 80,000 बायका आहे, ज्याची लंका सोन्याची आहे, इथून तिथून त्याच राज्य आहे सगळं. त्याच्याशी शत्रुत्व करण्याकरता भौतिक सामर्थ्य किती लागतं? 80,000 बायकाच, सोन्याचे घर, कायमची सत्ता. इथं एक भेटत नाही लोकांना, सगळे गावात ओढूच एकही भेटत. देवाची आपल्याला शत्रुत्व करता येईल? नवे एवढं असूनही देवाची बायको पडून नेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो देवाशी शत्रुत्व पत्करतो. आपलं आहे का सामर्थ्य? आपल्याला तर महाराज पडून नेता येत नाही कोणाचा. खूप मोठं सामर्थ्य लागतं. शिशुपालाने भगवंताचा द्वेष केला, शिव्या दिल्या. एक नव्हे एवढ्या राज्य दरबारामध्ये शिव्या दिल्या. आता एक शिवी दिली, सोशल मीडियाला गेली तर त्याला अटक होती. गावात कोणाला शिवी देता येत नाही, 3 महिने जमानत होत नाही काही लोकांना शिव्या दिल्यावर. द्वेष नाही करता येत. पण देवाशी द्वेष करा, देवाशी शत्रुत्व करा, देवाशी संबंध जोडा, देवाशी कामवासना पूर्ण करण्याचा हट्ट धरा. आहे का? देवाची कामवासना धरा. गौडणी कशा होत्या? कामाने आतुर झाल्या होत्या. अशा गोपिका त्या कामातुरा नारी. नवे काम नाही, कामासाठी आतुर असणाऱ्या. तुझ विना एक रे कृष्णा नगमे राती तव तुआ नवल केले वेणू घेऊनी हाती. हे संबंध जोडता येतात या देहाशी, त्या परमात्म्या देहामध्ये असणाऱ्या विकाराशी. त्या परमात्म्याच्या पायावर आपण जर अशा पद्धतीनं राहिलो तर त्याच्या उपकारातून उतराई होऊ शकतो. देह तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई. हे तत्व समर्थन आहे. वाणी एक वेळाच आहे, जीव एक वेळाचा आहे, शरीर एक वेळा आहे, इंद्रिय एक वेळा आहे. हे सगळे भगवंताला अर्पण करणं म्हणजे देह तुझे पायी ठेवणी झालो उतराई. देहच देवा मी तुझ्या जवळ ठेवला, नवे माझा जीव सुद्धा तुला अर्पण केला. आता माझ्या जीवा, आता माझ्या जीवा आनंद आहे तुमच्यासोबत. हे ठिकाणच पवित्र आहे आणि आम्हाला माहित नव्हते. परमार्थिक माणसांना नाही सांगितलं. माझ्यासोबत काम करणारा आहे लगर, त्याचं नाव
त्यानं मला सांगितलं, "ओ साहेब, आपल्याला करायचं म्हणे सप्ताह, गाव माहित नाही, नाव माहित नाही, काही नाही, सहज देश वेशेनो हे माझा सहज त्याचे उपकार आहेत कळलं का? सहज इथं आलो, सहज हे वातावरण आनंदाचं, काय देवाला आनंद होत असेल बघ. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा, माझ्या जीवाला जे करायचं ते कर. कारण की देहामध्ये काय जीव आहे, या देहातून मला जीव वेगळा काढता येत नाही. त्याच्यामुळे मला देह मी अर्पण केला नव्हे. त्या देहासोबत जीव सुद्धा मी काय केला, अर्पण केलेला आहे. तसं रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मग त्या वैद्याने सांगितलं की अशा प्रकारची संजीवनी जडीबुटी तुम्ही घेऊन या. हनुमंतराय निघाल्यानंतर त्यांना कळालं, बाबा हे नेमकी कुठली आहे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून सगळा डोंगरच उचलला, पर्वत उचलला आणि पर्वत घेऊन आले. सांगितले, महाराज, वैद्य महाराज, ह्या पर्वत हे वनस्पती जे लागते ते घ्या आणि तुमचं काम करा. देवा, हे जीव, हा देह मला माहित नाही याच्यातला जीव कुठला आहे तुला अर्पण करण्याकरता, म्हणून मी सगळा देहच अर्पण केला. याच्यातला तुमचा जो जीव वाटते ना तो घ्या आणि माझं भलं तुम्ही करा. देहातून जीव वेगळा काढता येत नाही. तुम्हाला काढता येतात का महाराज? देहातून जीव वेगळा काढता येत नाही. हे समाधीमध्ये जाणारे लोक देहातून जीव वेगळा काढतात. शंकराचार्याचं उदाहरण आहे. आपल्या देहातून त्यांनी जीव वेगळा केला, स्त्रीच्या देहामध्ये ते गेले, त्याच्यामध्ये तो अनुभव घेतला. म्हणजे अद्वैत तत्वज्ञानी माणसाला सुद्धा तशा प्रकारचा अनुभव घ्यावा लागतो. संन्यासी म्हणून राहू नका. वारकरीमध्ये संन्यासी राहायची प्रथा नाही. जे संन्यासी आहेत ते काय न्यास करतात आपल्याला माहित आहे. विठ्ठल लक्षात येते बरं काय. आणि लय मोठे सिद्धांत असतात, याचा काही अभ्यास करून येत नाही. शंकराचार्याचा अनुभव आहे. ते जगद्गुरु शंकराचार्य, हे शंकराचार्याने भांडणारे. ते म्हणते मीच आहे, तो म्हणते मीच आहे, तो म्हणते मीच आहे. अरे मीच म्हणणारा कोणीच नसतो. मीच म्हणणारा, ज्याला स्वतःला सिद्ध करा वाटतं, ती पतिव्रता नसते. गावभर फिरून सांगत नाही मी पतिव्रता, मी पतिव्रता आहे, मी शंकराचार्य, मी शंकराचार्य, मी पतिव्रता आहे, मी पतीच्या वरती येते. पती वरता, तसं शंकराचार्य नाही आहेत. सगळे अनुभव पाहिजे. ज्ञानोबा आहे नवे नवे. आता साई बाबाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी आपला देह काही दिवस त्या देहातून जीव बाजूला केला, पाहिजे तिथं कार्य केलं आणि ते जीव परत त्या बॉडीमध्ये, त्या प्रेतामध्ये परत आला. तोपर्यंत ते प्रेत सांभाळून ठेवलं. अनेक उदाहरणं. पण हे कोणाला, जे तत्वबोध झालेला आहे, ब्रह्मज्ञानी माणूस आहे, योगी माणूस आहे, त्यांना हे सगळं शक्य आहे. आपल्याला शक्य आहे का? नाही आहे. मग काय करायचं? ते सगळंच हनुमंतरायासारखं सगळा देहच अर्पण कर. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. तुका म्हणे आघावा, होईल आनंद. होईल आनंद, होईल आघावा तुका म्हणे आनंद. सगळा आनंद होईल केव्हा? देह अर्पण केलं पाहिजे, देह अर्पण केलं पाहिजे. कळलं का? आणि हा जो देहामध्येच काय जीव अशा प्रकारचा आहे. आणि हा कोण दिलाय? जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, गुण दयाचे. त्याचेच गुण खाणार, त्याच भजन करणार, इतरांचं मी भजन करणार नाही. कारण त्याला काय आवडतं? हरिकथेशी आवडी देवा,
हे समर्पण जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत परमात्माने भेटत मला. काय जीवाचं समर्पण द्यावं लागतं मनुष्याला. परोपकारासाठी समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. दधीची रुचीशी आपल्याला कथा माहित आहे. या जगताचा ऱ्हास होऊ नये, देवाला सहकार्य करावं, धर्माला सहकार्य करावं, आणि म्हणून दधीची ऋषीने आपले हाड ते इंद्राला वज्र करण्याकरता दिले. त्यासाठी देह त्यांनी समर्पण केलं, देहाचं समर्पण केलं. देहाचं समर्पण. आपल्या दारामध्ये आलेला कबूतर अतिथी तो आपल्याला शरण आलेला आहे, त्याला आपण शरण दिलं पाहिजे. आणि त्या बदल्यात त्या गिधाळाला, त्या गरुडाला जे काय असेल ते मांस तेवढ्या वजनाचं देता देता आपला पूर्ण देह त्या शिबिराला द्यावा लागला. जीव ठेवी नको, जीव दिला, जीव दिला. हे तत्व समर्पण आहे. शरीर एकच वेळा मिळते, तत्व समर्पण आहे. दधीच्या रुचीला एकच वेळा शरीर मिळालं, त्यांनी आपलं दान केलं. समर्पण अशा पद्धतीचं. भूतांची दया हे वाढावलं. भूतांची दया भांडवल संता. आणि देव सुद्धा परीक्षा तत्वाचीच घेते. कारण रणांगणामध्ये ज्यावेळेस त्याचा चाक फसलोय, कोणाचा कर्णाचा, त्यावेळेस कर्ण दोन्ही हाताने ते चाक काढण्याचा प्रयत्न करत होता आणि दातानी बाण सोडत होता. त्याचा दात सोन्याचा होता. भगवंतांनी त्याचं परीक्षा घेतली, तत्वाची परीक्षा घेतली, तत्व समर्पण. भगवंत आले आणि त्यांनी सांगितलं की कर्णा, मला तुझा सोन्याचा दात पाहिजे. त्यांनी न कळत, न विचार करता आपला सोन्याचा दात काढला आणि दान दिलं. आपलं शरीर त्याला माहित होतं की कमीत कमी का होईना दाताने मी बाण सोडू शकतो. आता दाताने मी बाण सोडणार नाही, याचा अर्थ माझा देह आता पडणार आहे. देह समर्पिचे देवा. आता माझ्या आता माझ्या जीवन, आता म्हणजे केव्हा मला कळलं आता की तत्व समर्पण केल्याशिवाय मार्ग नाही. आता माझ्या नवे नवे भगवान शंकर, भगवान परमात्मा घरी भिक्षा मागायला गेले. कोणाच्या घरी? सगुणाच्या घरी, श्रीयाळाच्या घरी. भगवंतांनी सांगितलं, मला तुमच्या मुलाचं मांस लागतंय खायला. काय लागतंय? मांस लागतंय. त्या सगुणेनं, त्या श्रीयाळाने त्या लहान कवड्या मुलाचं मांस त्याला कापलं. आपल्या स्वतःच्या पोटाच्या पोराला मांस शिजवलं आणि भगवंताला अर्पण केलं. आता माझ्या हा देह, हे समर्पण आहे. एवढं समर्पण असल्याशिवाय देव भेटत नाही. हे समर्पण महाराज लोकांना कळायला पाहिजे, कीर्तनकाराला कळायला पाहिजे, सप्ते करणाऱ्यालाही कळायला पाहिजे. यालाही सगळं गाव जमा करायची सवय लागलेली आहे सप्त्या करणाऱ्या लोकांना. का? याला पैसे जमा करायचे असतात, याला बिल्डिंगा बांधायचे असतात. 3 बिल्डिंगाचे पैसे जमा करायचे आणि 1 बिल्डिंग बांधायची, 2 त्याच्या खिशात. आणि म्हणून परमार्थ परिपूर्ण केलेला का झाला नाही आपल्याला कळालंच नाही. हा देह खोटा, हा देह नाशिवंत, नाशिवंत अशा प्रकारचा देह आहे. एवढं समर्पण लागतं. आपल्या पोराचं मांस शिजवण्याची ज्याची ताकद आहे तो तत्व समर्पणाला समोर जातो. नवे नवे राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नामध्ये ऋषी गेले आणि स्वप्नामध्ये त्यांनी राज्य दान दिले. जागृतीमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वप्नामध्ये दिलेलं राज्य दान जागृतीमध्ये खरं करून दाखवलं. याला म्हणतात तत्व समर्पण, याला म्हणतात तत्व समर्पण. आता जागृतीतला आपण घेतो हिसकून, ऐका नाही
कित्येक महाराज लोकांच्या कोर्टामध्ये केसेस आहे, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, माझी बॉडी खरी का तुझी बॉडी खरी. ऐका ना, कित्येक गावातले जे काही मोठे मोठे मंदिर आहेत ज्याच्यात संपत्ती आहे, कोणी दान दिली वा देतच मंदिराला नसतेच, आणि त्याचे पण सुद्धा भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. अहो काय हे तत्व समर्पण आहे का? तुमचा देह त्या उतराई होण्याकरता काहीतरी तुम्ही जीवनामध्ये केलाय का? जीवनामध्ये करण्याकरता आता माझ्या जीवा करणे ते करी देवा, या जीवाचं तुला जे काय करायचं ते कर. गोमटे ते कर माझे, गोमटे ते कर तारी अथवा तारी ताराच असेल तर तारी मारी जवळी जवळी अथवा दुरी करी. दूर करायचं तर पितांबर शास्त्री सारखं कर. गजानन महाराजच्या याच्यामध्ये पितांबर शास्त्रीला लोकांनी हाकलून दिलं आणि गजानन महाराज म्हटले ठीक आहे खुशाल जातो. जर तुला हाकलून द्यायचं असेल तर तशा पद्धतीचं कर, आणि ताऱ्याचं असेल जवळ घ्यायचं असेल तर चोखोबाऱ्यासारखं कर. हा मी तुझा काय शरणागत आहे का? शरणागत झालो ते नेहमी पण मुकलो, आता दिल्याचीच वाट, आता दिल्याचीच जे तू दिलंय त्याची आता वाट आहे. मी तुला आता शरणागत झालो. तुला काय करायचं आता कर, मला काही कर, कुठेही कुठल्याही योनीमध्ये टाक, मला आता फरक पडणार नाही. जे जसे माझे कर्म असेल त्या कर्माप्रमाणे मला घाल, गर्भामध्ये घाल, कशामध्ये घाल, पण आता मी कोणा तुझा आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहताना दिसे वेग. या जीवाचं समर्पण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा, करणे ते करी देवा, माझ्या जीवाचं जे करायचं ते कर. मी अपराधी आहे, देह तुला समर्पण केलाय, तुला उत्तराय होण्याकरता मी हे सगळं केलेलं आहे. बरं का केलंय मला अनेक काही माहित नाही. अभंगाचं शेवट. तुका
तुका म्हणे नेने भाव भक्तीची लक्षणे. मी हे का केलं? देह का अर्पण केला, जीव का अर्पण केला, का अपराधी पवनाची भावना मला वाटली? त्याचं कारण आहे की मला काही कळत नाही. काय कळत नाही? भाव भक्तीची लक्षणे. तुका म्हणे नेने मला भक्ती कळत नाही, नवे नवे भाव भक्तीची लक्षणे कळत नाही. काय देवाला काय आवडतं? भक्ती नाही आवडत, भाव भक्ती आवडत. भावे विन भक्ती भावाशिवाय काही कळत नाही. केवळ भक्ती कामाची नाही आहे, केवळ कर्म कामाचेच असते. कर्म अर्पण करतो आपण देवाला, पण खून करण्याचे कर्म हे सुद्धा कर्मच आहे. दुसऱ्याला तुच्छ लेखणं हे सुद्धा काय कर्मच आहे, हे कर्मच आहे. भक्ती करतोच आपण. कशी भक्ती आहे? पोटासाठी भक्ती आहे. सगळे पोटासाठी भक्ती आहे. भक्ती मुक्त होण्याकरता पाहिजे. भक्तीमध्ये अधिष्ठान कळायला पाहिजे. भक्तीमध्ये आपण हे जगत अध्यस्त कशावर आहे हे कळायला पाहिजे. आणि ज्याच्यावर अध्यस्त आहे त्याची भक्ती आपण केली पाहिजे. परमात्म्याची आपण भक्ती करायला पाहिजे आणि ती भावानी करायला पाहिजे. भक्ती आपण करत नाही का? अर्थाती भक्ती. अर्थ मिळवण्याकरता लोक भक्ती करत नाही का? त्यांना मिळत नाही का? मिळतं. मान मान्यता मिळवण्याकरता लोक भक्ती करत नाही का? हे मोठे मोठे मंदिर बांधणं हे काय देवाच्या प्राप्तीसाठी असते का? देव काय मंदिरात असतो का? मंदिरात कोणाला देव भेटला आतापर्यंत असं एक उदाहरण पुराणात सांगत. नवे नवे म्हणून आपल्याला भाव कळत नाही. भाव कळायला पाहिजे. भाव कोणाला करतो महाराज? ज्या भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपण आहोत त्याला वाटलं हा परमात्मा आहे, भावानी तो पूजा करायचा. रानात आता इथं बेसरामचे भरपूर झाड आहेत. बेसरामासारखे फुलं उचलायचा आणि पिंडीवर ठेवायचा. पाणी न्यायला काही नाही, तर आपल्या तोंडामध्ये चूळ भरायचा आणि पिंडीवर टाकायचा. भाव शुद्ध होता आणि मग परमात्मा त्याला प्राप्त झाला. एक शिकारी शिकार करायचा, पण त्याचं एक ठरलं होतं, शिकार केल्यानंतर जे काही होईल ते पहिले देवाला दान करायचे. ते मांस कापलं त्याला की पहिले तो देवाला मांस अर्पण करायचा. देवाने त्या मांसाचा स्वीकार केला. ते मांस जे भक्षण आहे, अभक्ष्य अशा पद्धतीचं आहे, त्याचा भगवंताने स्वीकार करून त्याला मुक्त केलंय. हा त्यांनी घंटा पिंडीवर पाय ठेवला. दारूला पैसे पाहिजे म्हणून. कोणी? दारू पिणारे माणसं हे मती मंद असतात का मतिवान असतात? कारण दारू पिणारा मनुष्य रस्त्याने येऊन राहिला आणि पडला कशामध्ये? नालीत. लोकांनी पायानं हाणलं त्याला, कुत्र्यानं जिभेनं चाटलं. हे त्याच्या बायकोनी बघितलं. नंतर दुसऱ्या दिवशी उतरली. आता परत जर त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असेल तर कोण आहे? मतिमंद आहे तो. कसा आहे? मतिमंद आहे. आणि मतिवान माणसाच्या ठिकाणी भाव निर्माण होतो. भाव निर्माण होण्याकरता मतिवान अशा पद्धतीचा माणूस पाहिजे. सजन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावळ्यास विकू लागे. मांस विकणाऱ्याचा भाव शुद्ध आहे, त्याला परमात्मा भेटतो. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, आंधळी घातले हरळ होय अमृत होय अमृताचे तांदूळ. एक शिष्य आहे. शिष्य म्हणजे गुरं चालणारा पोरगा. आणि कोणतरी महाराज प्रवचन करत होता, डुप्लिकेट महाराज. प्रवचन करता करता याच्या डोक्यात आलं की भाव शुद्ध पाहिजे, देवावर प्रीती पाहिजे. आणि जर असं असेल तर दगडाचं सुद्धा आपण जर भात शिजवला तर त्याचा सुद्धा काय होते? तांदूळ होते. असं त्यानं ऐकलं आणि त्याची श्रद्धा बसली. कारण 2 नंबर मारा लवकर श्रद्धा बसते लोकांची. असं
त्याची बसली बिचारा, भाव भोळा होता तो, कळलं का? तैशी नव्हे भोडी सेवा एक भावची कारण, तपेंद्रिय आघात शन एक वातात, तैशी नव्हे भोडी सेवा एक भावची कारण देवा. मंत्रच वेद थोडा तरी धडची होय वेळा, तैशी नव्हे भोडी सेवा एक भावची कारण देवा. धर्माधर्म सत्वची कारण नाहीतरी केला मिथ्याशी ना, तैशी नव्हे माझी सेवा एक भावची कारण देवा. एक भाव आहे, एक भाव आहे. आणि म्हणून त्यांनी हे ऐकलं, त्याला वाटलं ठीक आहे आता शिदुरी आणायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी शिदुरी आणली नाही, गेला गुरु राखाला. त्याला भूक लागली, भुकीची वेळ राखे जगन्नाथ. मग त्यानं गंज 3 दगड ठेवले, त्याच्यामध्ये बारीक वाळू आणली, ते टाकली त्यात पाणी आणि शिजवणं चालू. त्याचं नामस्मरण चालू, रामकृष्ण हरी काय त्या बाबाचं मंत्ररचना आपल्याला सांगता येत नाही, पण त्याने ठीक आहे चालू ठेवलं. आणि चालू ठेवल्यानंतर त्याला वाटलं की ठीक आहे आता भजन पूर्ण झालं, सगळं झालं. आता त्याचे काय झाले असेल, तांदूळ आपला शिजला असेल, त्या दगडाचे तांदूळ झाले असेल, म्हणून त्यानं झाकण बाजूला केलं. तर त्याचं काय झाले, तांदूळ झालेले त्याला दिसले. हे दुसऱ्या गुराख्याच्या लोकांना बघितलं, आणि त्यातले काही त्या महाराजाचे शिष्य होते, त्यांनी ते बघितलं. ओ म्हणे तुमचा शिष्य एवढा चांगला झाला की त्यांनी दगड टाकले की त्याचे काय होतात, तांदूळ होतात. आणि ही बातमी कोणापर्यंत गेली, गुरुपर्यंत गेली. गुरु गुरु हो जा. मग त्याला वाटलं रे हे तर माझ्याकडे विद्या नाहीच आहे, यांना कसं काय शिकले तो. म्हणून तो गेला त्याला भेटायला, बाबा कुठे शिकला, काय शिकला. त्याने गुरु महाराज तुमची कृपा आहे माझ्यावर, तुमच्यामुळे हे प्राप्त झालं. म्हणून तोही मठात गेला आणि त्यांनी विचार केला आपण नाहीतरी इकडून तिकडून 2-2, 3-3 क्विंटल जमा करतो. त्याने प्रयोग केला, तर त्याच्या दगडाचे तांदूळ झाले. तो ज्ञानी आहे, पंडित आहे, गुरु आहे, तो सगळं आहे त्याच्याकडं. मठ आहे, मठात आहे, शिष्य आहे, डिग्री आहे सगळ्या, हरिभक्त आहे, हा आचार्य आहे, तो आचार्य आहे. मला कुठल्या हॉस्पिटल मध्ये हे युनिव्हर्सिटीमध्ये भेटते मला अजून कळालं नाही, मलाही घ्यायचे ते डिग्री. म्हटलं इंजिनियर आहे मी, अजून एक डिग्री घ्या, पण कुठे भेटते अजून काही मला कळाली नाही. या लोकांना भेटून राहिले बा. तर त्याचं काही तयार झालं नाही, त्याचं तयार झाले का, त्याच्या ठिकाणी भाव नाही आहे. भाव वड्याकडे रिविनाकडे करतडी आवडे, तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे भाव आहे. आणि भाव भक्ताजवळ असतो, भाव मतिवान लोकांकडे असतो, भाव जो शरण गेलाय त्याच्याकडे असतो. आणि असा भाव जर असला की मग आपल्याला म्हणता येते की आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. आता देवा तुला जे करायचं ते कर. का तुका म्हणे नेणे भाव भक्तीची लक्षणे. भक्तीची अनेक लक्षणं आहे, आपल्या वेळेच्या अभावी आपण ते फार काही मोठा एकच अभंग एकाच वेळे सोडणं अत्यंत कठीण असतं, लक्षात. आणि आपण अभंग सोडवायला आलो इथं, सोडण्याकरता नाही आलो इथं. असं आहे. आणि म्हणून हा जो सप्ताह आहे उत्तर याच्यामध्ये फार दिव्यता भव्यता अशा प्रकारची इथं येते आणि पुरातन अशा प्रकारचं स्थान आहे. आणि इथं आपल्याला जाणवते की ही भूमी अशा पवित्र अशा पद्धतीची आहे. तेजस्वी महाराजाची दिंडी इथून जायची, त्यांनाही 2 वर्ष झाले मी तिथं सेवा करतो, त्यांचाही सहवास मला प्राप्त झाला. ती इथं यायचे, इथं बसायचे, बऱ्यापैकी इथं रमायचे. मागच्या वर्षी एक महाराज आपण अशा पद्धतीचे ज्यांना सिद्धी प्राप्त आणले होते ते म्हटले पण खूप चांगली अशा प्रकारची जागा आहे, चांगली जागा आहे, ती इथं चांगलं कार्य होणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगल्या कार्याची सुरुवात झालेली आहे, पण याला आता